खरीपातील हरभरा खरेदी केंद्रासाठी शासनाकडून आधारभूत हमीभाव खरेदी केंद्र सुरू केली. मात्र त्याला निकषाची अट कुठेतरी जाचक ठरत आहे. ई पीक पाहणीची जी अट आहे ती खरेदी केंद्रासाठी हरभरा घालण्याच्या शेतकऱ्यांची मोठी अडचण ठरत आहे. खरेदी केंद्र सुरू करून जवळपास 10 ते 12 दिवस झाले आहेत. शासनाकडून धाराशिव जिल्ह्यात 32च्या जवळपास खरेदी केंद्र सुरू केलेत. खरीप हंगामातील हरभरा हे प्रमुख पीक म्हणून धाराशिव जिल्ह्यात पाहिलं जातं. मात्र यंदाच्या साली जो आहे तो राजम्याचा पेरा जो आहे तो धाराशिव जिल्ह्यात काहीसा वाढतोय आणि त्याचा फटका हरभरा पिकाला देखील बसतोय की हरभरा पिकाचं क्षेत्र जे आहे ते कमी झालंय. मात्र हरभऱ्याची क्षेत्राची लागवड पाहता शासनानं हरिभाव खरेदी केंद्र सुरू केले. मात्र याच्यात आर्द्रतेची अट असेल किंवा ई पीक पाहणीची अट असेल ती जाचक ठरत आहे. आपल्यासोबत शेतकरी आहेत. मला सांगा, कधी आलात, कधी नोंदणी केली, काय सगळी परिस्थिती? नोंदणीसाठी आलतो, पण नोंदणीला म्हणले इथं स्पष्ट ह्याने नकार दिला की म्हणले ई पीक पाणी तुमची नाही आहे, त्याच्यामुळे तुमची म्हणजे हरभरा खरेदी आम्ही करू शकत नाही. तर किती हरभरा आहे तुमचा? आमचा एक 30-40 कट्टे हरभरा आहे. पण ते दोनदा तीनदा आलो, पण ती म्हणते तुमचं त्या 7-12वरती ई पीक पाणीची नोंदच नाही आहे, त्याच्यामुळे आम्हाला अडचणी यायला लागल्या. तर तुम्ही ई पीक पाणी वगैरे नाही केलेली नव्हती मी. त्याची मुदत तरी वाढवून द्यावी, नाही तर मग अट तरी रद्द करावी, म्हणजे प्रत्येक शेतकऱ्याची अडचण येणार नाही. मग आता बघू काय करते शासन. ती ई पीक पाहणीची अट चालते. तुम्ही कुठून आलात, किती हरभरा आहे तुमचा? आम्ही भोपलेहून आलोय. माझा 56 कट्टे हरभरा आहे, पण ते पीक पाणी काही क्षेत्राची राहिलेली आहे, त्याच्यामुळं माल घ्यायला अडचण पहिली ई पीक पाणीची मुदत वाढावं. बघितलं तर शासनाचा उद्देश जरी चांगला असला हमीभाव खरेदी केंद्र सुरू करण्याचा मागचा, मात्र याचा जाचकाठी जो असतो तो जाचकाठीचा फटका शेतकऱ्यांना बसतो. शेतकरी तेवढा प्रगत आणि सदर नसतो की त्यानं तांत्रिकदृष्ट्या ही पीक पाणी करावी असं शेतकऱ्यांना समजत नाही. त्यामुळे कुठेतरी ही आट जी आहे ती जाचक ठरत आहे. हमीभाव खरेदी केंद्र सुरू झाले, मात्र तसा प्रतिसाद हमीभाव खरेदी केंद्र होत नाही. त्यामुळे कुठेतरी ई पीक पाणीची आट जी आहे ती रद्द करावी अशी मागणी करताना शेतकरी दिसत आहेत. सागर जाधवसह बालाजी निलफर, न्यूज 18 मराठी, धाराशिव, कळंब.